संताचे संगती मनोमागे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगी आ साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. रामकृष्ण हरी. माऊलींच्या पुढच्या अभंगाकडे आपण जाऊया. मला वाटतं हा 8वा अभंग असावा आजचा हरिपाठातला. एका अभंगावर आपण 3 भाग तरी किमान बोलतोय. प्रत्येकावरच 3 भाग होतील असं नाही, काहीवर 2 भागातही होतील, काही कदाचित जास्तही होतील, पण साधारणतः 3 भाग आपण एका अभंगावरती बोलतो. आजचा अभंग खूप सुरेख आहे आणि या अभंगाच्या पहिल्या 4 ओळींचा परामर्श आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाणून घेण्याचा, परामर्श नाही, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यातल्या एकेका शब्दावरच खूप काही बोलावं लागणार आहे. अभंग खूप सुरेख आहे. संताचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. श्रीपती म्हणजे ईश्वर, तो कळावा, आकळावा, आपलासा करावा. कोणत्या पंथाने? संतांच्या संगतीने. आता यातल्या संतांच्या संगतीने जवळ थांबण्याच्या आधी मी संत या शब्दाजवळ थांबतोय, मग संगतीचा विचार करू. संत कोण? म्हणजे जे भगवे वस्त्र परिधान करतात ते संत, जे उगाच काहीतरी बोलत असतात ते संत, म्हणजे जे बरळणे, जे माऊलींनी सांगितलं ते संत, की अजून कोणते संत? रामदासांनी, समर्थ रामदासांनी संतांची व्याख्या फार छान सांगितली आहे. रामदास सांगतात, जे त्रैलोक्याहुनी वेगळे, जे वेदश्रुतीशी ना कळे, तेची जयाची ओळे परब्रह्म अंतरी. काय म्हणतात? जे त्रैलोक्याहुनी वेगळे, 3 लोकापेक्षा जो वेगळाच आहे आणि वेदश्रुतींनाही जो कळणार नाही असा संत, त्याच्या अंतरी परब्रह्म असतं. लक्षात घ्या. श्रुती स्मृती पुराण, 18 पुराणे हरिसी गाती. ते हरीला गातात. म्हणजे वेद असू दे, स्मृती असू दे, पुराण असू दे, हे सगळे हरीची स्तुती करणारे आहेत. यांनाही जे कळत नाही, म्हणजे वेद का निर्माण झाले तर देवाचं गाण आपल्याला देव कळावा यासाठी. वेद अपुरे पडले म्हणून की काय? पुराण निर्माण झाले, स्मृती निर्माण झाल्या. प्रत्येक जण देवाच्या गुणवर्णनासाठी आहे. यांनाही जो कळत नाही, त्रैलोक्याहुनी वेगळा, यांनाही जो कळत नाही तो संत. आणि अशा संतालाच आपण आपलंसं करावं, अशा संताच्या संगतीतच राहावं. दासगणू महाराजांनी संतांची व्याख्या अशीच सुरेख सांगितली आहे. साधू कोण, संत कोण? म्हणजे आधी समर्थ रामदासांच्या व्याख्येमुळे, त्यांच्या सांगण्यामुळे संत कसा आहे हे कळतं. आता दासगणू महाराज सावधानता बाळगायला शिकवतात. ज्यांना ही सावधानता बाळगता येते, ज्यांना संत कोण हे कळतं, तिथे आपल्याला लक्षात आलं पाहिजे ते सावधानता सुद्धा बाळगली पाहिजे, नुसतं कळून बागत नाही. साधू कोण, संत कोण हे पहावे शोधून. साधू कोण, संत कोण हे पहावे शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापि लागू नये. दांभिकाच्या नादी लागू नका. अनेक जण चमत्कार करणारे असतात. विभूती फिरवली, बरं वाटलं, असा चमत्कार करणारा दांभिक असतो. असं 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 करतो आणि अंगठी काढून देतो, दांभिक असतो. सामान्य माणसाला भस्म लावतो आणि श्रीमंताला अंगठी काढून देतो, याला दांभिकच समजावं. म्हणजे कोणाच्या भावना दुखावल्या तरी हरकत नाही आणि नाही दुखावल्या तरी हरकत नाही.
दांभिकांच्या मधला आणि संतांच्या मधला एक फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. जो चमत्कार करून नमस्कार मिळवतो तो दांभिक असतो, आणि ज्याला नमस्कार केला की आपोआप चमत्कार होतो तो संत असतो. म्हणजे हा आजार बरा करतो म्हणून महाराजाकडे जाऊया नसतं तसं. हा सगळं नीट करेल म्हणून महाराजाकडे जाऊया, यांचं दुकान आहे, यांचा तावीत घातला की बरं, यांची अंगठी घातली की बरं, यांचं भस्म लावलं की बरं. देवानं ओपीडी नाही काढलेली, डिस्पेन्सरी नाही काढलेली, स्वतःचं मेडिकल दुकान नाही काढलेलं देवानं. एवढ्या रुपयाची गोळी घेतली की बरं, तेवढ्या रुपयाची गोळी घेतली की बरं, 21 रुपयाची पूजा केली की नुसतंच बरं, 51 रुपयाची केली की अजून बरं, 101 रुपयाची केली की छान छान बरं. असं काही नसतं देवाचं. हा दांभिकपणा हे लक्षात ठेवा. आणि या दांभिकाला जाणण्याचंच दासगणू महाराज सावधानता करून सांगतायत. जे त्रैलोक्याहुनी वेगळा आहे समर्थ लक्षण सांगतायत, दासगणू महाराज सावधानता सांगतायत. आणि अशा संतांच्या संगतीत तुम्ही राहू लागलात की तुम्हाला आपोआप देवाची प्राप्ती होऊ शकते. अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगती काय असते सांगू का? जगद्गुरु तुकाराम महाराज भामगिरीच्या डोंगरावर अभंगांची रचना करत विठ्ठल विठ्ठलचा गजर करत नामजप करत बसायचे. नामजप करत बसायचे. मग इकडे शेताचं काय व्हायलंय, जनावरांचं काय व्हायलंय, घराचं काय व्हायलंय याची काही चिंता नसायची. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली, बरे झाली दिली बाईला कर्कशा, होतसे दुर्दशा संसाराची. म्हणून सगळा भार पांडुरंगावर सोपून तुकाराम महाराज तिथे बसायचे जाऊन भामगिरीच्या डोंगरावर. आता हा त्या विठ्ठलाच्या नादी लागलाय आपला नवरा, याचा राग आवडाबाईच्या मनात. आवडाबाईनी का कमी शिवाय दिल्यात विठ्ठलाला? अरे विठ्या मूढ मायेच्या कारट्या, असं आवडाबाई म्हणायच्या. तुझी होईल रांडरंडकी इतकं पण म्हणायच्या. विठ्ठलाला शिव्या घालणाऱ्या आवडाबाई. पण तुकारामावर प्रेम होतं हो. आपला नवरा त्या विठ्ठलाच्या नादी लागून बिघडलाय आणि उपाशी पोटी डोंगरावर जाऊन बसतो, हे आवडाबाईला सहन व्हायचं नाही. आणि आवडाबाई तुकाराम बुवांच्या भाकरी घेऊन भामगिरीच्या डोंगरावर जायच्या रोजच. हा बसलाय जाऊन तिथे त्या काळ्याच्या नादाला लागून, त्याला खाऊ तरी घातलं पाहिजे की, म्हणून आवडाबाई रोजच जायच्या. रोजच निघाल्या, आजही निघाल्या होत्या. विठ्ठलाला शिव्या, तुकारामांवरचं प्रेम. माझा नवरा चांगला आहे, या काळ्याच्या नादी लागून बिघडला, त्याच्यावरचं प्रेम. जाता जाता डोंगराच्या एका टोकावर पोचलं की आवडाबाईच्या पायात टचकन काटा घुसला. बळबळा रक्त निघू लागलं. आवडाबाई डोक्यावरचं ओझं खाली टेकून बसल्या आणि सुरू झाला विठ्ठलाच्या नावाने, तुझ्यामुळं रे तुझ्यामुळे हे दिवस आले म्हणून. काय हो आश्चर्य. जगन्नियंता जगत पालक विठ्ठल, ज्याच्या पायाला धरायला लोक शेकडो मैलाचं अंतर पायी पार करत जायचे, ज्याचं एक रूप बघायला असुसलेले असायचे, तो जगन्नियंता जगत पालक तुकारामांच्या पत्नी आवडाबाईच्या पाय हातात धरतो, गुराख्याचं रूप घेऊन येतो आणि पाय हातात धरून पायातला काटा काढतो, अलगद काटा काढतो. अलगद काय काय मिळालं असेल ना आवडाबाईंना? संतांची संगती हे घडवते. तुकारामांवर आवडाबाईचं प्रेम, त्यांचा सहवास. पांडुरंगाने भक्ताच्या पत्नीच्या पायातला काटा किंवा काढला येऊन. संतांची संगती हे घडवते. संत कोण? जगद्गुरु तुकाराम महाराज. त्रैलोक्याहुनी वेगळे आहे ना, त्रैलोक्याहुनी वेगळे. वेदश्रुतीशी नाकळे, नाही कळले कधी. अशा तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायातला काटा तो काढतोय. संतांची संगती हे घडवून आणते, लक्षात ठेवा. पुढे बघूया पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण.